भारतात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. विशेषतः नोटबंदीनंतर ऑनलाईन व्यवहार जसे वाढत गेले तसतसं ई वॉलेट्स म्हणा किंवा आपल्या इथं जे प्लास्टिक मनी आहे याचा वापर वाढत गेलेला आपल्याला दिसतोय. आता जे काही विविध पर्याय उपलब्ध आहेत त्यातल्या त्यात क्रेडिट कार्ड जो आहे हा सर्वाधिक असा वापरला जाणारा पर्याय आहे. आता याच्यामध्ये होतं काय, तुम्हाला आधी जे आहे खरेदी करता येते आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठीचं पेमेंट करता येतं आणि हा पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे. यासोबतच या क्रेडिट कार्डवरती मोठ्या प्रमाणात डिस्काउंट सुद्धा असतात, काही ठिकाणी कॅशबॅक सुद्धा असतात आणि याच्यामुळं खूप साऱ्या जणांचा क्रेडिट कार्ड घेण्याकडे कल वाढताना दिसतोय. बाजारामध्ये जे विविध क्रेडिट कार्ड्स उपलब्ध असले किंवा जे आहेत त्याच्यामध्ये तुमच्या सवयी नेमक्या खर्चाच्या काय आहेत, यासोबतच त्या कार्डाचे लाभ नेमके काय आहेत आणि त्याच्यामध्ये जी काही व्याजाची आकारणी होईल किंवा इतर जे हिडन चार्जेस काय आहेत, हे सर्व माहिती करून घेऊनच कार्ड निवडायला हवं. कारण की जसं क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे आहेत तसेच क्रेडिट कार्ड वापरण्याचे काही तोटे सुद्धा आहेत. यामुळेच आज आपण आपल्या एपिसोडमध्ये क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे नेमके कोणते आहेत आणि तोटे नेमके कोणते आहेत याची माहिती करून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुराग जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. भारतामध्ये किंवा जगभर कुठेही भरपूर वेळा ऑनलाईन खरेदीसाठी बँकेकडून क्रेडिट कार्ड जे आहे हे प्रत्येकाकडून घेतलं जातं. आता हे क्रेडिट कार्ड काय असतं तर ते एका प्रकारचं कर्ज आहे जे तुम्हाला खरेदी केल्यानंतर बँकेला परत करावं लागतं. म्हणजे अर्थातच हप्त्या हप्त्यामध्ये क्रेडिट कार्ड मिळवणं ही फार कठीण गोष्ट आहे बघा. म्हणजे जर का तुम्ही नोकरीवरती नसाल आणि तुमचं जे अकाउंट आहे किंवा तुमचा सिबिल स्कोर जर का चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड मिळणं वाटतं तितकं सोपं नाही किंवा मिळणारच नाही. पण जर का तुम्ही सरकारी नोकरीमध्ये असाल किंवा खाजगी नोकरीमध्ये असाल तर मात्र तुम्हाला क्रेडिट कार्ड जे आहे ते अगदी सहजपणे मिळू शकतं. आता काही क्रेडिट कार्ड जे आहेत हे अगदी मोफत मिळतात. काही क्रेडिट कार्डवरती मंथली चार्जेस असतात, काही ठिकाणी इयरली चार्जेस असतात, काही ठिकाणी दोन्ही असू शकतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे काय, एखाद्या कार्डपासून जितके रिवॉर्ड्स अधिक मिळतात तितकीच त्या कार्ड मागे वार्षिक जी आकारणी केली जाते ती सुद्धा जास्तच असते. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही एखादं क्रेडिट कार्ड निवडाल त्यावेळेस रिवॉर्डच्या सोबतच त्याने नेमकी वेगवेगळे चार्जेस जे लावले आहेत, वेगळी जी शुल्क आकारणी केलेली आहे ती सुद्धा माहिती करून घेणं फार महत्वाचं आहे. नाहीतर होतं काय, फायदा करायच्या नादामध्ये आपला तोटाच होत जातो. त्याच्यामुळं आज जे क्रेडिट कार्ड संदर्भातले फायदे आणि तोटे कोणते असू शकतात ते अगदी थोडक्यामध्ये सांगतो. सुरुवातीला क्रेडिट कार्ड पासून होणाऱ्या फायद्यांविषयी तुम्हाला सांगतो. आता जर का तुमच्या जवळ क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जमा असलेल्या रकमेपेक्षा जास्तची खरेदी करू शकता आणि तुमची खरेदी आणि तुमच्या खात्यावरती जमा असलेली रक्कम यांचा काही संबंध नाही. म्हणजे समजा माझ्या खात्यावरती 50,000 रुपये आहेत आणि माझ्या क्रेडिट कार्डवरून मी 1,00,000 रुपयाची खरेदी केली. जर का माझ्या क्रेडिट कार्डचं लिमिट 1,00,000 आहे तर मी 1,00,000ची खरेदी केली तर नक्कीच मी ती खरेदी करू शकतो. असं होत नाही की माझ्या खात्यावरती 50,000 रुपये आहेत मग मी 1,00,000 रुपयाची खरेदी करू शकत नाही. क्रेडिट कार्डची जेवढी लिमिट आहे तितकी खरेदी मी नक्कीच करू शकतो. आता जर का या क्रेडिट कार्डसाठीची जे काही तुम्हाला पेमेंट करायचं आहे ती क्रेडिट कार्डची रक्कम जर का तुम्ही वेळेवर भरली तर तुमचा क्रेडिट स्कोर जो आहे तो सुद्धा चांगला होण्यास मदत होते, ज्याच्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळवताना जास्त अडचणी येत नाहीत. आणि भरपूर वेळा असंही होतं की बँक स्वतःहून तुम्हाला प्री अप्रूव्ड लोन्स जे आहेत ते सुद्धा ऑफर करते. नंतर क्रमांक 3 चा जो फायदा आहे ते म्हणजे तुम्ही जितकी जास्त खरेदी कराल तितके रिवॉर्ड पॉइंट्स जे आहेत ते तुमचे वाढत जातात त्या कार्डवरचे आणि कॅशबॅक जे आहे ते सुद्धा त्याच पद्धतीने वाढत जातात. आता हा फायदा की तोटा हे ज्याचं त्याचं त्याने ठरवावं बरं का. नंतर क्रमांक 4 चा फायदा जो आहे तो म्हणजे या कार्डद्वारे फसवणुकीची कोणतीही शक्यता नाही. जर का या कार्डद्वारे झालेली शॉपिंग जी आहे त्याच्या अंतर्गत तुमची फसवणूक झाली आणि फसवणूक झाल्याचं जर का सिद्ध झालं तर मात्र बँक तुम्हाला त्याच्यासाठी शुल्क आकारत नाही. तरी देखील हा जो मुद्दा आहे, तुम्ही जर का क्रेडिट कार्ड घेतलेलं असेल किंवा घेणार असाल तर ज्याचं क्रेडिट कार्ड तुम्ही घेणार असाल त्यांच्याकडून ह्या मुद्द्याची व्यवस्थितपणे तुम्ही खातरजमा करून घ्या. नंतर क्रमांक 5 चा महत्वाचा फायदा म्हणजे काय, प्रत्येक महिन्याच्या शेवटी तुम्हाला एक स्टेटमेंट मिळतं की बाबा हे क्रेडिट कार्डचं तुमचं असं असं आहे. यावरून तुम्ही केव्हा, कुठे आणि नेमकी काय खरेदी केलेली आहे हे तुम्हाला लक्षात येतं, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचं बजेट जे आहे ते आखायला मदत होते. पुढचा फायदा असा आहे की यामध्ये
ठराविक वेळेसाठी व्याजाशिवाय पैसे मिळतात. नंतर तुम्हाला कॅश कॅरी करायची गरज नाही. जर का तुमच्यासोबत क्रेडिट कार्ड आहे, तर तुम्ही पाहिजे तेव्हा पाहिजे तसं पेमेंट करू शकता. अर्थातच जे तुमचं लिमिट आहे तिथपर्यंत. आणि क्रेडिट कार्ड असल्यामुळं होतं काय, खूप सारे कुपन कोड्स तुम्हाला अवेलेबल होतात आणि कॅशबॅकच्या ऑफर सुद्धा बँकेकडून उपलब्ध आहेत. ज्याच्यामुळे होतं काय, भरपूर प्रमाणात पैसे सुद्धा वाचतात. काही काही जणांना असं सुद्धा असेल बघा, म्हणजे माझे मित्र करायचे, आता ते अवेलेबल आहे का माहिती नाही मला, पण क्रेडिट कार्ड आहे पर्टिक्युलर कुठल्या तरी बँकेचं, तर एकावरती एक मूव्ही तिकीट फ्री अशा पद्धतीच्या ऑफर सुद्धा असतात. आता तोटे बघूयात या क्रेडिट कार्डचे काय आहेत. म्हणजे फायदे जितके छान वाटतात तितकेच तोटे सुद्धा तुम्हाला छान वाटतील. पहिला महत्वाचा त्याचा तोटा म्हणजे काय, हिडन चार्जेस खूप सारे असतात, ज्याची माहिती असणं आपल्याला फार गरजेचं आहे. किंवा आपण करतो काय, भरपूर वेळा सवय अशी लागून जाते, क्रेडिट कार्ड मिळतंय ना तर पटकन घेऊन टाकतो. बाकी सगळी माहिती जी आहे ती आपण घेत नाही, किंवा त्याच्यासोबत जे काही डॉक्युमेंट्स येतील ते डॉक्युमेंट्स आपण व्यवस्थित वाचत नाही. त्याच्यामुळं आपलं नुकसान होतं आणि बँकेकडून आपल्याला ते व्हर्बली सांगितलं जात नाही, कागदावरती जरी असेल तर देखील सांगितलं जात नाही, मग तोटा होतो. नंतर क्रमांक 2चा तोटा म्हणजे काय, क्रेडिट कार्डनं केलेल्या खरेदीसाठी जर का तुम्ही वेळेत पेमेंट नाही केलं आणि उशिरा जर का पेमेंट केलं, तर बँक तुम्हाला लेट पेमेंट केलं म्हणून एक वेगळा चार्ज लावते, वेगळं शुल्क आकारते आणि ते खूप जास्त असतं. पेमेंट तुम्ही जितकं उशीर कराल करण्यासाठी, तितकं बँक तुम्हाला शुल्क आकारणी करते आणि व्याजासह ती रक्कम वसूल सुद्धा करते, हे समजून घ्या. नंतर क्रमांक 3चा तोटा जो आहे तो म्हणजे क्रेडिट कार्डची क्षमता जर का तुमची म्हणजे लिमिट 50,000 असेल आणि तुम्ही जर का त्याच्याहून जास्त खरेदी केली, तर काय करते बँक, तुमच्या बिलामध्ये व्याजासह त्याचं अतिरिक्त शुल्क जे आहे ते जोडते. म्हणजे लिमिटपेक्षा जास्त जर का केलं तर त्याचाही तोटा होणार आहे. नंतर पुढचा तोटा जो आहे, या जर का तुम्ही काय केलं, पासवर्ड तुमचा जर का हरवला किंवा तुमचं कार्ड जर का हरवलं, तर तुमच्यासाठी त्याचा नक्कीच तोटा आहे, कारण की त्याचे मिसयूज होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे पासवर्ड जो आहे तो जपून ठेवला पाहिजे. अजून एक सगळ्यात महत्वाचा तोटा म्हणजे काय, तर क्रेडिट कार्डवरती खरेदी करताना आपण किती खरेदी करतोय याच्यावरती आपलं नियंत्रण नसतं. म्हणजे आपली लिमिट आहे 1,00,000ची आणि मग आपण वारेमापपणे खरेदी करत सुटतो आणि आपण आपलं उत्पन्न नेमकं किती आहे किंवा आपलं ह्या महिन्याचं बजेट नेमकं काय आहे हे विसरून ती खरेदी करत असतो. आणि भरपूर वेळा होतं काय, न लागणाऱ्या वस्तूंची सुद्धा खरेदी केली जाते. आता हे होते क्रेडिट कार्डचे तोटे. कोणतीही गोष्ट असू द्या, त्याचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत. तुम्हाला त्याच्यातून फायदे कसे काढून घ्यायचं हे तुमच्यावरती आहे आणि तोटे होण्यापासून स्वतःला कसं वाचवायचं हे देखील तुमच्यावरती आहे. शेवटाकडे येताना हेच सांगेन की क्रेडिट कार्ड घ्यावं किंवा नाही घ्यावं हा तुमचा प्रश्न आहे. परंतु क्रेडिट कार्ड जर का घ्यायचंच असेल तर क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी माहिती जमा करा. ऑनलाईन देखील माहिती शोधा. कस्टमर रिव्ह्यूज काय आहेत ते बघा. परत बाजारात जे उपलब्ध असलेल्या विविध कंपन्या आहेत त्यांचे क्रेडिट कार्ड जे आहेत यांची देखील तुम्ही तुलना करा आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जास्तीत जास्त फायदा कशामध्ये होईल आणि कमीत कमी शुल्क आकारणी कोण करते हे बघूनच तुम्ही क्रेडिट कार्ड निवडा. म्हणजे तुम्हाला त्याच्यापासून तुम्हाला जो अपेक्षित असा फायदा आहे तो नक्कीच होईल. आता तुम्हाला जर का आपली आजची माहिती आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर का कोणता फायदा जो तुम्हाला आजपर्यंत अनुभवात आला असेल तोही खाली मांडा आणि जर का काही तोटा अनुभवाला आला असेल तर तो सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा, जेणेकरून आपल्या दर्शकांना त्याचा फायदा होऊ शकेल. तोपर्यंत बोलभिडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.